बडनेरा नवी वस्ती परिसरातील बस स्थानक समोर राष्ट्रीय महामार्गावर एका 70 ते 75 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेला अज्ञात वाहनानं चिरडून वाहनासह पोबारा केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे। या घटनेत वृद्ध महिलेचा घटनास्थळावरच दुर्दैवी मृत्यू झालाय। अनुसया रामकृष्ण अथाटे हे मृत महिलेचं नाव असून ती नांदगाव खंडेश्वर इथली रहिवासी आहे। आज सकाळी काही कामानिमित्त ती बडनेरा इथं आली होती। त्याचवेळी बडनेरा नवी वस्ती परिसरात बस स्थानकाजवळ मिल चाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जात असताना एका भरधाव अज्ञात वाहनानं वृद्ध महिलेला जोरदार धडक मारली। या धडकीमध्ये वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहनानं घटनास्थळावरून पोबारा केला। राज्यात हिट अँड रनच्या घटना सतत वाढत असून अज्ञात वाहनधारक फरार होतात। पोलिसांना त्याचा शोध लावणं जिकिरीचं ठरतं। चौकात सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास अशा अज्ञात वाहनांचा शोध घेण्यासाठी मदत होते। मात्र बडनेरा इथल्या घटनास्थळी जवळपास एकही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यानं या अपघातातील फरार आरोपी शोधण्याचं मोठं आव्हान आहे। सदर महिला ही नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पापळ इथली रहिवासी असल्याचं प्रथमदर्शनी माहिती प्राप्त झाली असून सामाजिक कार्यकर्ते उमेश मेश्राम यांनी तत्काळ पापळ येथे अपघाताची माहिती कुटुंबियांना दिली। घटनेची माहिती मिळताच वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक या घटनास्थळी दाखल झाल्या आणि वाहतूक पोलिसांना योग्य ते निर्देश दिले। बडनेरा शहरात एकूण 6 वाहतूक कर्मचारी दिलेले आहेत। त्यात 2 कर्मचारी जय हिंद चौक, 2 कर्मचारी बस डेपो समोर आणि उर्वरित 2 अल्मास गेट समोर तैनात करण्यात येतात। मात्र फिकड पॉइंटवर कर्मचारीच हजर राहत नसल्या कारणानं बडनेरा शहरात अपघाताचं प्रमाण वाढायला सुरुवात झाली आहे। नवी वस्ती बडनेरा बसस्टँडच्या बाजूला मोदी हॉस्पिटल समोर एक वृद्ध महिलेचा अपघात झाल्याची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळावर आलो। आमच्या घटनास्थळावर वाहतूक पोलीस अंमलदार हजर आहेत। त्या ठिकाणी जवळपास 75 ते 80 वर्ष महिलाचा अपघात झाल्याची माहिती मिळाली। आजूबाजूची पाहणी केली, परंतु कुठेही सीसीटीव्ही दिसून येत नाही। तरी आम्ही तात्काळ वाहनाचा शोध घेण्यात येत आहे वाहतूक पोलिसांकडनं आणि रस्त्यावर अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सर्वांना सूचना देण्यात आहे। तसेच नागरिकांना सुद्धा आवाहन करण्यात येते की आजूबाजूला दुकान असून सुद्धा एकाही दुकानदारांना अपघात झाल्याचे दिसले नाही। तरी नागरिकांनी अपघात होताच झाल्याची माहिती मिळताच सदर वाहनाबाबत, अपघात केलेल्या वाहनाबद्दल आणि अपघातग्रस्त व्यक्तीबद्दल तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात यावी असे सर्व नागरिकांना वाहतूक पोलिसांमार्फत जाहीर आवाहन करण्यात येते।